कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। अंजरला खाडीत गाळ उपशाला सुरुवात, नौका खाडीत आणताना मच्छीमारांची दमछाक होणार कमी। चिपळूणमधील बहादूर शेख नाका येथील जुन्या ब्रिजचे तोडकाम सुरू, नवीन ब्रिजमुळे वाहन चालकांचा प्रवास होणार सुखकर। अर्थसंकल्प गरीब आणि मध्यम वर्गाला सक्षम करणारा, आमदार निरंजन डावखरे यांची पत्रकार परिषद संपन्न। आणि हिंदू मुस्लिम एकात्मतेचा अनोखा उत्सव, चिपळूणमधील पोफळीतील पीर अकुस खा बाबांचा उर्स संपन्न। पाहुयात सविस्तर वृत्त। हर्णे बंदरातील मच्छीमारी नौकांसाठी वादळी वाऱ्यात आश्रयस्थान असलेली अंजरला खाडीतील गाळ उपशाला अखेर सुरुवात झाली असून मे अखेर मोठ्या प्रमाणात गाळ उपसा झाला, तर यंदा पावसाळी मोसमात नौका खाडीत आणताना होणारी दमछाक कमी होण्याची शक्यता मच्छीमार व्यक्त करत आहेत। दापोली तालुक्यातील अंजरले खाडीत एकेकाळी मोठी गलबते येत असत। मंगलोरवरून घराची कवले घेऊन येथे मोठी गलबते आली आहेत। कवलांचे मोठे व्यापारी येथील अंजरले पंचक्रोशीतील डायाभाई नावाचे व्यापारी प्रसिद्ध होते, तर अशाच मोठ्या गलबतातून येथील हापूस आंबा मुंबईला पाठवला जात होता। मात्र सध्या हीच अंजरला खाडी गाळाने पूर्ण भरली असून छोट्या होड्या सुद्धा खाडीत आणताना कुशल मच्छीमारांची दमछाक होत आहे। हरणेतील मच्छीमार पावसाळी बंदी कालावधीत अंजरले खाडीतच आपल्या नौका साकारतात। वादळी वातावरणात तर सुरक्षित आणि जवळचे ठिकाण म्हणून अंजरले खाडीतच बोटी आणल्या जातात। मात्र खाडीपात्र पूर्ण अरुंद झाले असल्यामुळे भरतीच्या वेळेपर्यंत बोटी आत आणण्यासाठी थांबावे लागते। नैसर्गिक आपत्तीवेळी मात्र तातडीने नौका खाडीत जाणे आवश्यक असते। अशा वेळी मच्छीमारांना जीव धोक्यात घालून नौका सुरक्षित आणाव्याच लागतात। अशाच प्रसंगी खाडीत 2 नौकांना जलसमाधी मिळाल्याच्या घटना देखील घडल्यात। या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षांच्या खाडीतील गाळ उपशाच्या मागणीला अधिक जोर आला होता। दरम्यान नामदार योगेश कदम यांनी मच्छीमारांच्या गाळ उपशाच्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल मिळण्यासाठी प्रयत्न केले। त्यानुसार अंजरले खाडीपात्र कायम खोल राहण्यासाठी अंजरले खाडी किनारी ग्रोयांस पद्धतीचा बंधारा आणि खाडीतील गाळ उपशासाठी आर्थिक मंजुरी मिळाली असून वर्षभरापूर्वी बंधाऱ्याचे काम सुरू झाले। त्यानंतर आता 2 दिवसांपासून खाडीत ड्रेजर दाखल झाला असून खाडीतील गाळ उपशाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे मच्छीमारांनी समाधान व्यक्त केले असून हा गाळ उपसा लवकरच पूर्ण झाला तर यंदाच्या पावसाळी मोसमात नौका आणताना होणारा धोका बराच कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। त्यामुळे येथील मच्छीमार या गाळ उपशाच्या प्रगतीकडे लक्ष लावून बसले आहेत। मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणमधील बहादूर शेख नाका कळंबस्ते येथे जुन्या ब्रिजचे तोडकाम सुरू झाले आहे। महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि नवीन पुलाचा वापर वाढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। जुना ब्रिज अनेक वर्षांपासून वापरात होता, मात्र त्याची अवस्था जर्जर झाल्यामुळे तोडकामाचं नियोजन करण्यात आलं आहे। याच ठिकाणी नव्याने उभारण्यात आलेला ब्रिज वाहतुकीसाठी गेल्या वर्षीपासून खुला करण्यात आला आहे। या नवीन ब्रिजमुळे वाहन चालकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होतोय। अटल सेतूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। एका शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केलाय। वैभव इंगळे असे 50 वर्षीय शिक्षकाचे नाव आहे। वैभव हे अलिबाग तालुक्यातील शिवाजीनगर कुर्डूस येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला याचा तपास पोलीस करत आहेत। वैभव इंगळे आपल्या कारने सकाळी अटल सेतूवरून जात होते। अटल सेतूवरून जात असताना त्यांनी आपली कार थांबवली। कार थांबवल्यानंतर अटल सेतूवरून त्यांनी उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला। सकाळी 9च्या सुमारास ही घटना घडली आहे। पोलिसांना माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले। वैभव यांचा शोध पोलीस घेत आहेत।
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील रवींद्र डोळस यांच्याबद्दलची एक अपडेट समोर आली आहे। काही दिवसांपूर्वी रवींद्र डोळस यांच्या हकालपट्टीचे आदेश देण्यात आले होते, मात्र हा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे। पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत झालेली कारवाई विनायक राऊतांच्या सहीने हकालपट्टीचे आदेश मागे घेण्यात आलेत, त्यामुळे आता पुन्हा ते ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत। रवींद्र डोळस यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली। यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटातील विनायक राऊत हे देखील उपस्थित होते। यावेळी पुन्हा रत्नागिरी समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आली असून जोमानं काम करण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि विकसित भारताच्या दिशेने जाणारा आहे। सर्वसामान्य मध्यमवर्गाची बचत वाढवणार असून त्याची क्रयशक्ती वाढल्याने विकसित भारताचे ध्येय सामान्य नागरिकच पुढे नेतील, असं वक्तव्य आमदार निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेत केलंय। आणि हा अर्थसंकल्प गरीब तसेच मध्यम वर्गांना सक्षम करणारा असून त्यांना रोजगार आणि असंख्य संधी निर्माण करणारा आहे, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। केंद्र शासनाचा अर्थसंकल्प हा आपल्या केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडनं सादर झाला आणि निश्चितपणे सर्वसामान्यांना गोरगरिबांना दिलासा देणं हा बजेट आहे। आणि त्याच्यामुळे शेतकरी असतील, युवा असतील, तरुण असतील, MSME सेक्टर असेल, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, कृषी क्षेत्र असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये एक भरीव तरतूद केंद्र शासनाच्या माध्यमाने केलेली आहे। विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनाने, शैक्षणिक दृष्टिकोनाने ब्रॉडबँड सुविधा उपलब्ध करून 50,000 टिंकरिंग लॅब ग्रामीण भागांमध्ये उपलब्ध करून, त्याचबरोबर IITची क्षमता वाढवून एक चांगला निर्णय शैक्षणिक क्षेत्रामध्ये केंद्र शासनाने घेतलेला आहे। त्याचबरोबर आरोग्य सुविधा चांगल्या पद्धतीमध्ये लोकांना भेटावी या दृष्टिकोनाने कॅन्सरचे जे मूलभूत औषधं आहेत यांच्यावरती जी ड्युटी आहे त्याच्यामध्ये ती ड्युटी माफ करण्याचा, त्याचबरोबर जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत, जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत याच्यामध्ये जवळजवळ 10,000 पेक्षा जास्त सीट्स उपलब्ध करून देण्याचं काम हे केंद्र शासनाने केले, जेणेकरून 75,000 सीट हे विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे। आणि त्याच्यामुळे सर्वसमावेशक असा हा बजेट आहे, सगळ्यांना दिलासा देणारा हा बजेट। गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक अभियान शिवसेनेमार्फत सुरू करण्यात आले। या अभियानाला रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा तालुक्यातून शिंदेंच्या शिवसैनिकांनी सुरुवात केली आहे। तालुका प्रमुख प्रसाद बोरले यांनी आपल्या शिवसैनिकांसोबत या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली होती। म्हसळा तालुक्यातील सुरई कुणबीवाडी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे, रायगड जिल्हा युवा सेना प्रमुख विपुल उभारे, तळा तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ, माणगाव पंचायत समिती माजी सभापती सुजित मोरे, म्हसळा तालुका शिवसेना संपर्क प्रमुख अमोल पेंढारी, तालुका प्रमुख प्रसाद बोरले, युवा तालुका अधिकारी स्वप्नील चांदोरकर, महिला तालुका प्रमुख गौरी करडे, उपतालुका प्रमुख रीना सुतार आदी उपस्थित होते। आज शिवसेना म्हसळा तालुका आयोजित गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक असा एक कार्यक्रम घेतला पाबरा विभागामध्ये। त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आज जिल्हा प्रमुख प्रमोदजी घोसाळकर साहेब, उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे, युवांचे जिल्हा प्रमुख विपुलजी उभारे यांची उपस्थिती होती। आणि हा कार्यक्रम घेण्याचं कारण एकच होता, येणाऱ्या ग्रामपंचायत, जिल्हा पंचायत आणि पंचायत समिती ज्या स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन आहे त्या स्वबळावर कदाचित लढवतील, म्हणून मुख्यमंत्र्यांचा आदेश होता गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक हा अभियान राबवायचा होता। त्या अभियानाच्या माध्यमातून आज पाबरा विभागातून शेकडो कार्यकर्ते एकत्र मिळून मेळावा घेतला, त्याला चांगला प्रतिसाद पण मिळाला। आणि जो जिल्हा प्रमुखांनी आज जो मार्गदर्शन केला त्या मार्गदर्शनाच्या खाली याच्या पुढे येणाऱ्या सगळ्या जिल्हा पंचायत, पंचायत समिती या पूर्ण शिवसेना पूर्ण स्वतःच्या ताकदीने लढवणार आहे। निसर्गाने भरभरून नटलेले पोफळी गाव कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या वीज निर्मिती केंद्रामुळे गावाला फार मोठी प्रसिद्धी लाभली आहे। गावात विविध जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत आहेत। हजरत पीर सिकंदर अली शाह पीर बाबा अकुसखा बाबा यांची दर्गा हे मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थळ।
माघी पौर्णिमेला येथे भरणारा उर्स हिंदू मुस्लिम एकात्मतेचं प्रतीक मानला जातो। अकुसखा बाबांच्या कृपेनं हिंदू मुस्लिम बांधव या ठिकाणी एकत्र येऊन अनेक वर्षे हा उर्स साजरा करीत आहेत। दोन्ही समाजाने एकत्र नांदावे ही यामागची भावना गेली अनेक वर्ष ती टिकून आहे। आजचा क्षण आनंदाचा आहे। आमच्या या कोकणात आणि पर्यायाने आमच्या शिरगाव कुंभारी पोपरी या 3 गावामध्ये अकुसखान बाबाचा जो उरूस होतो त्याला एक वेगळी आगळी परंपरा आहे। म्हणून या उरसाला लोक जी भाविक येतात, जसं महाकाल देवीच्या यात्रेला भाविक येतात तशाच पद्धतीने या उरसाला लोक लांबून लांबून आपले नवस फेडण्यासाठी येतात आणि एक नवस आज बोलल्यानंतर पुढच्या टायमाला नवस फेडायसाठीच ते या ठिकाणी येतात, अशी या अकुसखान बाबाच्या ह्या दर्ग्याची एक ख्याती आहे। आणि लोकांचा एक दाट विश्वास आहे। हिंदू मुस्लिम समाजाचं एक ऐक्याचं एक प्रतीक म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं आणि इथं आम्ही सर्व मंडळी गुण्या गोविंदाने एकोप्याने हे सर्व कार्यक्रम आनंदाने आम्ही पार पडत असतो। कोणताही अनुचित प्रकार न घडता सर्व लोक ह्या भागातील, या 3 गावातील, या तालुक्यातील, जिल्ह्यातील लांबून लांबून लोक येतात आणि हा उरसाला प्रचंड अशी गर्दी होते आणि आता या उरसाला खरोखर सुरुवात झालेली आहे। आनंदाचा क्षण आहे। ही परंपरा आज नाही, 1830 पासून एक छोटासा उरूस भरत होता, पण हा कोकणातला अकुसखान बाबा एक उर्फ सिकंदर अली शाह हे नाम प्रसिद्ध आहे। आणि आम्ही हे 3 गाव शिरगाव, पोपरी, कुंभारली हे हिंदू हो, मुसलमान हो, बौद्ध हो, शीख हो, ख्रिश्चन हो, सर्व जाती धर्माचे लोक आम्ही एकामेकाने आनंद गोंधळाने चालतो। काही आमचे महाकालीचा मंदिराचा छबिना निघतो, त्या छबिनेमध्ये सर्व मुस्लिम बंधू असतात, आमचे काय भाई लोक असतात। आम्ही खांद्याला खांदा लावून ह्या उत्सवाला, महाकालीच्या यात्राला किंवा बाबाच्या उरसाला खांद्याला खांदा लावून इथं आम्ही सर्वजण एका आईचे लेकरे म्हणून आम्ही वागतो। हा उर्स हा आम्ही आनंदाने आणि गोविंदाने आम्ही साजरा करतो। बरे मुंबई हो, कोल्हापूर हो, चिपळूण हो, हे भाविक बरेच लोक जास्तीत जास्त म्हणून हिंदू धर्म जास्त येतो, आमचे पण लोक येतात आणि हा उरूस पार पडतो। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।